मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर आपण नेहमी बघत असतो की बाबा वेंगा यांनी ही भविष्यवाणी केली, ती भविष्यवाणी केली. असंही म्हटलं जातं की बाबा वेंगा यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्याही ठरल्या आहेत. तर मित्रांनो, आपण बाबा वेंगा हे नाव अनेकदा ऐकलं आहे, पण त्यांची संपूर्ण माहिती काय आहे, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा इतिहास काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती घेऊया. पहिले सांगायचं झालं तर बाबा वेंगा ह्या एक महिला होत्या. त्या एक जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या आणि रहस्यमयी गूढवादी होत्या. त्यांना बाल्कनच्या नॉस्ट्राडमस या नावानेही ओळखले जाते. बाबा वेंगा यांचं पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुस्टारोवा होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी उत्तर मॅसेडोनिया तत्कालीन ऑटोमन साम्राज्य मध्ये झाला होता आणि त्यांचा मृत्यू 11 ऑगस्ट 1996 रोजी वयाच्या 85व्या वर्षी बल्गेरियात झाला होता. वयाच्या 12व्या वर्षी एका भीषण चक्रीवादळात त्या अडकल्या होत्या. या वादळामुळे त्यांच्या डोळ्यात धूळ आणि माती गेल्याने त्यांची दृष्टी कायमची गेली असे काही लोक सांगतात. ही दृष्टी गेल्यानंतरच त्यांना भविष्य पाहण्याची दिव्य शक्ती प्राप्त झाली असे लोक सांगतात. बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी सन 5079 वर्षापर्यंतच्या अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यापैकी काही भविष्यवाण्या तुम्हाला मी आता पुढे सांगणार आहे. बाबा वेंगा यांनी अमेरिकेतील हल्ल्याचे भाकीत करताना म्हटले होते की 2 पोलादी पक्षी अमेरिकन बांधवांवर हल्ला करतील. त्याच हल्ल्याला 9/11चा हल्ला म्हटलं जातं. सोव्हिएत युनियनचे विघटन होईल अशी त्यांनी भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांनी प्रिन्सेस डायनाचा मृत्यू कधी होईल यासंबंधी काही भाकीत केली होती. मित्रांनो, बाबा वेंगा यांनी स्वतःच्या भविष्यवाण्या स्वतः लिहून ठेवल्या नव्हत्या. त्यांच्या हाताखालील अनुयायांनी जसं बाबा वेंगा सांगतील तशा त्या भविष्यवाण्या लिहून ठेवल्या होत्या. आता वळूया अजून कोणकोणत्या भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केल्या आहेत. चेर्नोबिल दुर्घटना आणि 2004चा सुनामी यासारख्या घटनांची त्यांनी आधीच भविष्यवाणी केल्याचा दावा केला जातो. पुढे बाबा वेंगा यांनी आगामी काळासाठीही काही भाकिते म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर भविष्यवाण्या केल्या आहेत. जसं की 2025 या वर्षात युरोपमध्ये मोठे युद्ध सुरू होईल, विनाशाची सुरुवात होऊ शकते असे त्यांचे एक भीतीदायक भाकीत आहे. 2026 पासून एका सुवर्ण काळाची सुरुवात होऊ शकते असेही त्यांनी सांगितलेलं आहे. बाबा वेंगांनी पुढे अशी भविष्यवाणी केली आहे की 2043 पर्यंत युरोपमध्ये इस्लामिक राजवट येईल. 2028 पर्यंत किंवा 2028 मध्ये शुक्र ग्रहावर पृथ्वीवरून यान पाठवलं जाईल. शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 2130 पर्यंत एलियन्सच्या मदतीने माणूस समुद्राच्या आत स्वतःचं घर स्थापित करून राहायला सुरुवात करेल. त्यानंतर 3005 पर्यंत मंगळ ग्रहावर असलेल्या माणसांमध्ये आणि पृथ्वीवरील माणसांमध्ये युद्ध होईल. हे भाकीत ऐकण्यासाठी खरं वाटत तर नाहीये, पण या जगात काहीही होऊ शकते हे आपल्याला माहित आहे. 3797 वर्षापर्यंत पृथ्वी राहण्यालायक राहणार नाही. संपूर्ण मानवजात दुसऱ्या ग्रहावर किंवा सौर मंडळात राहण्यासाठी जाईल. आता हे किती टक्के खरे होईल हे येणाऱ्या पिढीलाच माहिती असेल, कारण आपल्यातले बरेचसे लोक जिवंतही राहणार नाही, कारण हे असे भाकीत आहे ज्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. असो, वळूया पुढच्या भविष्यवाणीकडे. 5079 वर्षापर्यंत जगाचा अंत होईल असे बाबा वेंगा यांचं भाकीत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत इतकीच माहिती माझ्याकडे आहे. पुढच्या व्हिडिओचा पुढचा पार्ट मी लवकरच यूट्यूबला अपलोड करणार आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओची वाट बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जाता जाता तुमचं मत काय आहे या भविष्यवाण्यांबद्दल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला किती टक्के या भविष्यवाण्या खऱ्या वाटत आहेत हेही नक्की सांगा. धन्यवाद.